ओ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय आनंदाने, अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतो आहे रात्री 8 वाजता. आणि आता आपले 18व्या अध्यायातले 32 श्लोक झालेले आहेत. आणि या 32 श्लोकामध्ये आपण त्रिविध प्रकार बघतो आहे. पण शेवटी संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय आणि याच्यातला नेमकं अंतर काय आहे, याच्यातला फरक काय आहे, असा अर्जुनाचा प्रश्न होता. हे सांगत असताना अर्थातच प्रकृतीचे जे त्रिविध प्रकार आहेत त्याचं विश्लेषण, त्याचं विवरण भगवंत करत आहेत. आणि हे करत असतानाच या सृष्टीमध्ये जे काही आहे, जे काही या सृष्टीमध्ये ते सगळं त्रिविधात्मक आहे, त्रिगुणात्मक आहे. आणि म्हणून तर आपण ज्ञानाचे 3 प्रकार पाहिले, कर्माचे 3 प्रकार पाहिले, कर्त्याचे 3 प्रकार पाहिले. एवढंच नाही तर बुद्धीचे सुद्धा. मागच्या भागामध्ये मी बुद्धीबद्दल खरं तर पुष्कळ बोलले होते. त्यामुळे बुद्धीचेही त्रिविध प्रकार आपण पुष्कळ तेव्हा पाहिले होते. सात्विक म्हणजे काय, राजस म्हणजे काय, तामसिक म्हणजे काय, हे सगळं बघत असताना अनेकांचे मला कमेंट बॉक्समध्ये म्हणा किंवा प्रत्यक्ष फोन म्हणा, प्रत्यक्ष भेटून कोणी कोणी विचारलं की बुद्धीमध्ये पालट होऊ शकतो का? बुद्धी जशी आहे तशीच स्वीकारावी लागते का? तर त्याच्यात काही आम्हाला बदल करायचा असेल, त्याच्यात काही उत्तम म्हणजे उन्नतीकडे प्रगती करायची असेल तर करता येते का? तर निश्चितच येते. कारण हा तयार झालेला पदार्थ नाही आहे. पदार्थ जसा शिजत असताना आपण त्याच्यामध्ये काही बदल करू शकतो. काही त्याची रुची वाढवण्यासाठी काही मीठ, मसाले, काही चिंच, गूळ असं घालून त्याची चव जशी वाढवू शकतो तशीच ही बुद्धीमध्ये निश्चितपणाने वृद्धी होऊ शकते. जन्मजात बुद्धी एक आहेच आहे, पण नंतर ती काय म्हणतात ॲक्वायर्ड बुद्धीसुद्धा असते. म्हणजे ती जी आपण वृद्धिंगत करू शकतो अशी ही बुद्धी आहे. आणि मग अशी बुद्धी वाढवता कशी येते? तर निश्चितपणाने येते. असं कुणीच म्हणायचं नाही आहे की आता काही माझ्यात बदल होणार नाही, मी आहे तशीच आहे, असं म्हणायचंच नाही. रोज जर का आपल्याला काहीतरी गोष्टी करून त्याच्यामध्ये थोडा बदल, थोडी वृद्धी करता आली तर निश्चितच करता येणार आहे. त्यामुळे बुद्धीचे 3 प्रकार जरी असले तरी तामसकडनं राजसकडे जाता येतं, राजसकडनं सात्विककडे जाता येतं. आणि सात्विक बुद्धीसुद्धा अधिक उत्तम म्हणजे शुद्ध सात्विकापर्यंत जात त्या अगदी सायुज्यतेपर्यंतसुद्धा जाण्याचं सामर्थ्य मानवाच्या बुद्धीमध्ये निश्चितच आहे.
मग आता ही कशाने बुद्धी वाढते, तर ते थोडंसं बघूया. मागच्याच भागाचं थोडं एक्सटेन्शन आहे किंवा थोडं त्याच्यावर अधिक विवरण करण्याची अनेकांनी मला विचारणा केली होती. आणि म्हणून मी या बुद्धीबद्दल थोडं आणखीन मागच्या भागात पुष्कळच बोलले होते, पण थोडं बोलून त्या बुद्धीचा दुसरा भाग, आणखीन एक्सटेंडेड भाग धृती, याच्याबद्दल आज बोलणार आहे. बुद्धी आधी कशावर ठरते, तर तुम्ही जे अन्न सेवन करता त्याप्रमाणे मन आणि बुद्धी बदलत जाते. त्यामुळे पूर्वीची जी पद्धत होती आपल्याकडे, साधारण भारतीय पद्धतीनुसार अन्न कसं सेवन करायचं, तर एक तर कुटुंबात बसून, म्हणजे कुटुंबानी एकत्र भोजन करण्याची पूर्वी तरी पद्धत होती. आणि हसत खेळत आनंदाने, कमी बोलत, जास्त बोलायचं नाही, पण हसत खेळत प्रसन्न वातावरणात जर का भोजन केलं, घरी बनवलेलं शुद्ध सात्विक भोजन केलं, तर बुद्धीमध्ये तसेच संस्कार होत जातात आणि त्यानुसार बुद्धी घडत जाते. आता हे चित्र जरी बदललं असलं तरी आपल्यापुरतं तरी आपल्याला अधिकाधिक ते चांगलं करता येईल का, अधिकाधिक ते सात्विक करता येईल का. म्हणजे टी व्ही पुढे बसून म्हणा, किंवा मोबाईल बघत, किंवा इतर काही वाईट घटना त्याच्याबद्दल चर्चा करत नको जेवायला. अतिशय आनंदी वातावरणात, प्रसन्न वातावरणात एखादा श्लोक म्हणून, एखादं स्तोत्र, काहीतरी चांगलं म्हणून, किंवा निदान चांगले विचार, अगदी घरगुती असतील पण चांगले विचार मनात घोळवत जर का साधं शुद्ध सात्विक जेवण, घरचं जेवण जर का जेवलं, तर निश्चितपणाने बुद्धी तल्लखही होऊ शकते आणि सात्विकही होऊ शकतं, हे नक्कीच आहे. आणखीन खरं म्हटलं ना, तर आपल्या पूर्वजांनी खूप सांगून ठेवले हो. म्हणजे आपल्याला वाटतं की उपनिषदं म्हणजे आउटडेटेड, असं नाही आहे. उपनिषदात जे तत्त्वज्ञान आहे तेच आपल्या वाडवडिलांनी, आपल्या आजोबांनी पणजोबांनी वडिलांनी जे सांगितले ते खरंच बरोबर आहे. आपल्याला एखादी गोष्ट आठवत नसेल किंवा स्मरणशक्तीला ताण द्यायचा असेल, तर आपण म्हणायचं की जरा त्यांनी डोकं खाजवलं. म्हणजे काय, काही अस्वच्छतेमुळे खाजवलं असं नाही आहे, तर डोकं खाजवणं म्हणजे त्या ज्या सेल्स आहेत त्या ॲक्टिव्हेट करणे. त्यामुळे खरंच आहे, हलका मसाज जर का आपण डोक्याला जरी दिला, हलका मसाज डोक्याला द्यायचा आहे, आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या सगळ्या सेल्स ॲक्टिव्हेट होतात आणि त्यांना प्रेरणा मिळते, चालना मिळते आणि चांगले विचार स्फुरायला लागतात. ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर स्मरणशक्ती, आता आमचं वय झालं, आता आमच्या काही लक्षात राहत नाही, असं म्हणायचंच नाही आहे. अगदी वर्तमानपत्रातली असेल, इतरत्र असतील, काही शब्द कोडी सोडवायचे, सुडोकू सोडवायचे, जरा तरी बुद्धीला ताण द्यायचे. मागच्या वेळेस मी म्हणलं जरा तरी लेखन करायचे, रोज थोडं एक पानभर तरी लेखन करायचे. तसंच आज म्हणते की कोडी सोडवायची आहेत, सुडोकू सोडवा, जरा एखादी समस्या, एखादी पझल्स असतील, रिडल्स असतील, ती सोडवा. पूर्वी घरोघरी उखाण्याची पद्धत होती, कोडी घालायची. आमची आई आजी तर खूप कोडी घालायची, आणि मग ती कोडी सोडवता आपल्याला त्याच्यातली गंमतही वाटायची. आणि ती कोडी अशी छान बसवलेली असायची तालासुरामध्ये, त्यामुळे ती म्हणताना सुद्धा आनंद व्हायचा, गंमत वाटायची. अटक्यात लोटकं, लोटक्यात दही, 12 कोस गेलं सांडत नाही, काय उत्तर आहे, नारळ. अटक्यात लोटकं, अशी कोडी सोडवून सुद्धा बुद्धीला चालना मिळते. त्यामुळे अन्नसंस्कार आहेत, थोडं त्याला ताण द्यायचा आहे. आणखीन एक होतं बरं का, पूर्वीच्या काळी, म्हणजे अगदी शाळा जेव्हा पंतोजी असायचे शाळेमध्ये, तेव्हा एखादं उत्तर आलं नाही, एखादं प्रश्नाचं उत्तर चुकलं, तर त्या मुलाला कान धरून उठाबशा काढायला लावायचे. आपल्याला ते अपमानास्पद वाटतं आता, पण खरं ते अपमानास्पद नाही आहे. आणि खरं मध्ये त्या गुरुजींचा काही वाईट हेतूसुद्धा नव्हता. उलट एखादा मुलगा सुधारावा याच्यासाठी ती कान धरून उठाबशा काढण्याची खरं म्हटलं तर योजना केली होती. कान धरून उठाबशा, आणि कानसुद्धा कसे तर क्रॉस करून, उजव्या हाताने डावा कान आणि डाव्या हाताने उजवा कान असं पकडून उठाबशा जर का काढल्या, रोज 10-20 उठाबशा, आपण शिक्षा म्हणून केली की आपल्याला राग येतो, पनिशमेंट दिली की आपल्याला वाटतं की आम्ही का तुमचं ऐकू. पण आपली बुद्धी सुधारण्यासाठी करायला काय हरकत आहे, जेवढं झेपेल तेवढं, वयानुसार, तब्येतीनुसार जेवढं झेपेल. पण एक जर का क्रॉस केलं, आणि खरंच आहे आता पाश्चात्य देशामध्ये हा व्यायाम
किंवा बुद्धी सुधारण्याची ही एक मेथड म्हणून वापरली जाते, जी आमच्या पूर्वजांना कधीचीच माहिती होती. ते जाऊ दे, आता शिक्षा म्हणून नाही, पण आमची व्यायाम म्हणून, आमची तल्लखता वाढावी, आमची स्मरणशक्ती वाढावी, आमची रिसेप्टिव्हिटी वाढावी म्हणून काय हरकत आहे? कान धरून उठाबशा रोज 10 काढायला काहीच हरकत नाही आहे. आणि नुसतं यानेच होणार नाही. मात्र त्याच्या जोडीला निरीक्षण पाहिजे, पाठांतर पाहिजे, परीक्षण पाहिजे, समीक्षण पाहिजे, अवलोकन पाहिजे. जगामध्ये तर किती घटना, किती घडामोडी घडतच असतात, पण त्याच्याकडे सूक्ष्म दृष्टीने, जागरूकतेने पाहायला पाहिजे. म्हणजे निरीक्षण हवं, निरीक्षणानंतर त्याचं परीक्षण व्हावं, की ह्या गोष्टीचा काय संबंध आहे बरं, याचं रिलेशन काय आहे, हे का घडलं असेल, याच्यातला कार्यकारण भाव काय आहे, याचं परीक्षणसुद्धा व्हायला पाहिजे, अवलोकन व्हायला पाहिजे. सूक्ष्म निरीक्षण, बारीक नजरेने हे पाहायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना समीक्षणसुद्धा करायचं. निरीक्षण, परीक्षण, समीक्षण आणि अवलोकन करत करत आपल्याला या आजूबाजूच्या एकूणच सगळ्या गोष्टीतनं कितीतरी शिकायला मिळतं. शिकणं हे पुस्तकात नसतंच मुळी. पुस्तकातनं बाहेर येऊन जेव्हा आपण खुल्या जगामध्ये नीट निरीक्षण करतो, त्याचा अभ्यास करतो, तेव्हाच खरं शिक्षण सुरू होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. बुद्धी निश्चित वाढते. पाठांतर, रोज एक श्लोक पाठ होणं काहीच अवघड नाही आहे. अनुष्टुप छंदातले श्लोक, त्याच्यामध्ये केवळ 32 अक्षरं असतात. मग 8 अक्षराचे 4 चरण केले तर 8 अक्षरं मुखोद्गत होणं इतकी काही कठीण गोष्ट नाही आहे. मग 8 चोक 32, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक श्लोक निश्चित पाठ होईल. आणि खरं सांगू का, जो वृत्तीने ब्राह्मण आहे, जातीने नाही म्हणते आम्ही, जो वृत्तीने ब्राह्मण आहे, ज्याला काहीतरी शिकायची तळमळ आहे, त्यांनी कमीत कमी रोज 5 संस्कृत श्लोक तरी म्हटलेच पाहिजे. कुठलेही म्हणा, कुठले असं काही नाही, पण 5 संस्कृत श्लोक रोज म्हणायला पाहिजे. अभ्यंग करायला म्हणजे अनेक गोष्टीच आपल्या पूर्वजांनी सांगितले आहेत ना, त्या तेलाच्या मर्दनाने सुद्धा एकूणच शारीरिक स्वास्थ्य सुधारतं, मानसिक आहे आणि बौद्धिक तरबेज होतो माणूस, बौद्धिक क्षमता वाढायला लागते. आणि त्याच्यासाठी मात्र सारखं एक्स्ट्रोव्हर्ट नको, सारखं बहिर्मुख नको आहे. मधून थोडा वेळ तरी मौन पाळायचे, थोडा वेळ एकांतवास केला तर निश्चितपणे या बुद्धीमध्ये सुधारणा होईल. आणि ही बुद्धी सत्व मार्गाने जाईल, सात्विकतेकडे झुकेल. आणि मग त्या सात्विक बुद्धीतून शुद्ध सात्विक बुद्धी आणि त्याच्यातून सायुज्यता मुक्तीपर्यंत निश्चितपणाने जाता येईल. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ही 4थी मुक्ती सांगितलेली आहे. तिथपर्यंत जायचं असेल तर ह्या बुद्धीचं सहाय्य पाहिजेच. आणि ही बुद्धी कशी, तर ती सात्विक बुद्धी पाहिजे. हा मागच्या वेळच्या भागाचं पुन्हा त्याच्यावर थोडंसं विवरण पाहिलं. आता बुद्धी आम्हाला आहे, बुद्धी नाही आहे का, तर बुद्धी आहे, प्रत्येकाला बुद्धी आहे. आणि ही बुद्धी चांगलं कामही करते. म्हणजे बघा ना, आम्ही एखाद्या व्याख्यान ऐकलं, एखाद्या कुठल्या साधू पुरुषाचं प्रवचन ऐकलं, किंवा सत्संगाला गेलो, किंवा अगदी आधुनिक जगातलं मोटिव्हेशनल टॉक असेल, असं काहीतरी ऐकलं, असं कुणाचं तरी काहीतरी पाहिलं की आम्हाला वाटतं हो असं करायला पाहिजे, मी पण असंच करीन, मी पण पहाटे उठून मेडिटेशन करीन, सूर्यनमस्कार घालीन, काय कितीतरी की ही पुस्तकं वाचीन, अशा नोट्स करीन, असं पाठांतर करीन, असं वाटतं तर खूप वाटतं. आत्तापर्यंत आमच्या बुद्धीने किती वेळा निश्चय केलेले आहेत. किंवा आम्ही एखादा गुरूंचा उपदेश ऐकतो, कुठल्या तरी तीर्थक्षेत्रीय ठिकाणी जातो, किंवा एखादा धर्मग्रंथ कुठल्याही धर्माचा असू दे, तो ऐकल्यावर आपल्याला हे खरंच मनोमन पटतं की शेवटी काय आहे, शेवटी सगळे धर्म सारखेच आहेत. अगदी कुराणमध्ये सुद्धा हे भूतदया सांगितलीच आहे. अगदी कुराण असेल, ग्रंथसाहेब असेल, बायबल असेल, शेवटी सगळे धर्मग्रंथ एकच सांगतात. आणि त्याच्यामुळे आम्ही बुद्धीचा निश्चयसुद्धा करतो. म्हणजे निश्चय करतो, मग त्या निश्चयाचं रूपांतर निग्रहात होतं. या निग्रहाकडनं आम्ही निर्धाराकडे जातो की पक्क झालं, आता नक्की करायचं. पण तरीसुद्धा हे निश्चय, हे निग्रह, हे निर्धार
आमचे 4 दिवसापुरतेच टिकतात, लगेच बारगळतात. कारण आमच्याकडे एक्सक्युजेस तर खूप असतात आणि म्हणून आमचे हे निश्चय टिकत नाहीत. मग आता त्याला काय उपाय आहे? त्यालाच उपाय लगेच ह्याच श्लोकात सांगितलं आहे, जो आपण 29वा श्लोक पाहिला होता ना. बुद्धेर्भेदम, बुद्धेर्भेदम म्हणजे बुद्धे हे भेदम, बुद्धीचे भेद, धृतेश्च एव, आठवते ना तुम्हाला? बुद्धेर्भेदन धृतेश्चैव गुणतस्त्रिविधम शृणु. आता बुद्धीचे भेद तर आम्ही जाणून घेतले, आता धृतीचे भेद जाणून घ्यायचे. आणि आता धृती म्हणजे काय आहे? हा निश्चय जो केला आहे ना आम्ही, तो टिकायला हवा. तो 4 दिवसात मोडता कामा नाही आहे. तो टिकण्यासाठी जी धारणाशक्ती लागते तिला म्हटलेलं आहे धृती. निश्चय केला आहे पण तो तडीला न्यायचा. हाती घ्याल ते तडी सन्या. निश्चय टिकण्यासाठी जी धारणाशक्ती पाहिजे, जी सस्टेनेबिलिटी पाहिजे, ती आहे धृती. आणि या धृतीमुळे काय होतं? ही धृती कशी पाहिजे? आता आधी श्लोक वाचूया आणि मग त्याचं विश्लेषण किंवा विवरण बघूया. ही धृती काय आहे? 33वा श्लोक आहे बरं का. धृत्या यया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रियाः योगेन व्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी. कुठली धृती? यया धृत्या, ज्या धृतीमुळे, दोन्हीची तृतीया वापरली, यया धृत्या, ज्या धृतीमुळे मन प्राण इंद्रिय क्रिया धारयते. ज्या धृतीमुळे मनाचं धारणाशक्ती वाढते, प्राणाची धारणाशक्ती, इंद्रियांची क्रियांची धारणाशक्ती वाढते, धारण केलं जातं, त्या धृतीला सात्विक धृती म्हणतात. पण ती धृती कशी हवी? योगेन अव्यभिचारिण्या. सगळीकडे तृतीयाच वापरली. ज्याच्यामुळे ती कशी आहे? अव्यभिचारी धृती हवी. अशा धृतीला सात्विक धृती असं म्हटलं जातं. अर्थ कळला. शब्दशः प्रत्येक शब्दाचा अगदी विभक्तीनुसार सुद्धा आपण अर्थ थोडा थोडा जाणून घेतला. आता नीट जाणून घेऊया. हे कळलं पण आम्हाला नीट कळलं नाही. व्यभिचार म्हणजे काय आणि अव्यभिचार म्हणजे काय? तर अभिचार म्हणजे एखाद्या विशिष्ट दिशेने केलेलं वर्तन किंवा उत्तम वर्तन. अभिचा अर्थ आपण मागे पाहिला होता, अभिरुची, अभिजन. तसा हा अभिचार आहे म्हणजे उत्तम आचार आहे. आणि त्याला लावलं आहे वी म्हणजे विरुद्धार्थ. उत्तम आचरणाच्या विरुद्ध काय आहे? तो व्यभिचार आहे, चुकीचा आचार आहे, जो करू नये असा आचार म्हणजे अव्यभिचार. असा आचार म्हणजे व्यभिचार. आणि पुन्हा याला लावलं आहे म्हणजे 2 निगेटिव्ह, वी पण लावले आणि पण लावले म्हणजे पुन्हा त्याचा अर्थ झाला उत्तम आचरण, अव्यभिचार. मग धृती कशी पाहिजे? योगेन अव्यभिचारिण्या. अव्यभिचारी म्हणजे चांगल्या मार्गाने जाणारी जी धृती आहे, जिच्यामुळे मन प्राण इंद्रिय यांना धारण केलं जातं, अशा धृतीला सात्विक धृती असं म्हणतात. बघूयात. आता बघा, या सगळ्या क्रिया संयमित व्हायला पाहिजे. मनसुद्धा सैरावैरा धावता कामा नये. प्राणसुद्धा त्यांचं नियमन करायला पाहिजे. म्हणून तर आपल्याकडे प्राणायाम सांगितलं आहे. प्राण आहेतच, शरीर हा प्राणानेच धारण केलं जातं, पण हे प्राणसुद्धा नियमित पाहिजे, श्वाससुद्धा संयमित पाहिजे. म्हणून तर प्राणायाम सांगितलं. मन संयमित पाहिजे, प्राण संयमित पाहिजे, इंद्रियसुद्धा. इंद्रियांना स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण वाटेल तिकडे धावायचं नाही. आहेत डोळे म्हणून वाटेल ते पाहूसुद्धा नका, वाटेल ते ऐकू नका, वाटेल ते बोलू तर त्याहून नका. या सगळ्या क्रियांना संयमन देणारी जी धृती आहे ती सात्विक धृती, एवढं तर आहेच. पण तसं होत नाही ना. कारण काय होतं? मन काय, प्राण काय आणि इंद्रिय काय ही आहेत बहिर्मुख आहेत, बाहेर धावणारी आहेत ना. काही केबिनला वगैरे दारं असतात बघा, ते एकाच साईडने उघडतं. तसं आपण हे करून ठेवले. खरं म्हटलं ना तर ही दारं आहेत ना, ही दोन्ही दिशांनी उघडणारी आहेत. डोळे
बाहेरचं बघतात तसं आतही बघू शकतात. कान बाहेरचं ऐकतात, आतही एक आवाज आहे, पण आम्हाला सवयच नाही. आम्ही ती दारं इतकी चोख करून ठेवलेली आहेत की आपल्याला वाटतं डोळे म्हणजे बाहेरचं, कान म्हणजे बाहेरचं. आम्ही ती बहिर्मुख केली. आमच्या कठोपनिषदामध्ये तर इतकं सुंदर वर्णन केलं आहे. परांची खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मान परान पश्यती न अंतरात्मना. म्हणून ही सगळी बाहेरचं बघतात, पण एकदा बघा, ढकलून बघा ते दार आत ढकललं जातं आहे का. अंतर्मुख होऊन आतलं चित्र बघायचं आहे, आतला नाद ऐकायचा आहे, आतला स्पर्श, आतला आवाज अनुभवता येतो आहे का बघायचा आहे. आणि म्हणजे ही धृती या सगळ्या इंद्रियांना, मनाला, प्राणाला धारण करणारी होणार आहे. पण ही बाह्यात रमणारी जी आहेत त्यांना फक्त आतली गोडी लावायची, आतली चव चाखायला द्यायची. आणि आतला जो आनंद आहे, आतला जो नाद आहे तो विलक्षण आहे, अंतर्नाद आहे. अंतर्नाद आहे. आम्हाला इतके बाहेरचे ढण 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 आवाज ऐकायची सवय लागली आहे की अंतर्नाद काय आहे हे खरंच आम्ही पूर्णपणाने विसरून जातो. पण मनाला संयमित करायचं आहे, प्राणांना संयमित करायचं आहे. आता मनाला कसं संयमित करायचं थोडं थोडं आणखी विवरण बघणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. मन कसं आहे, संकल्प विकल्पात्मक मन आहे. हे तर आपण पुष्कळ वेळा बोलले. या संपूर्ण आता एवढा अभ्यास झाला आहे. संकल्प विकल्प, हे हवं हे नको, हे असं अनुकूल आणि प्रतिकूल सारखं चालू आहे. याच्या थोडं पलीकडे जायचं, थोडं पलीकडे, खूप नाही. पण सुरुवात अशी करायची की जे वाट्याला येईल त्याचा स्वीकार करायचा. जे वाट्याला येईल, जे माझ्या आज संकट आली, आज दुःख आली, आज ॲक्सिडेंट झाला, तरीसुद्धा त्याचा ॲक्सेप्ट इट ॲज इट इज. जे आहे तसं त्याचा स्वीकार करायचा आहे. आणि मग आणि कुणाबद्दल राग नको, आसक्ती पण नको आणि द्वेष पण नको. असं त्या मनाला हळूहळू हळूहळू वळण लावलं तर लागतं बरं का. मनाचे अनेक दोष आहेत, पण मनाचा एक गुण असा आहे की त्याला जिथे नेऊन चिकटवावं तिथे ते चिकटतं. त्याला रोज कीर्तनाला न्या, रोज प्रवचनाला न्या, तीसुद्धा गोडीच लागेल. त्यामुळे मनाला धारणाशक्तीचं ते कोंदण करायचं आहे, त्याचं कवच करायचं आहे. मग प्राणाचं काय करायचं आहे, प्राणालासुद्धा एक शिस्त लावायची. प्राणालासुद्धा शिस्त लावायची. कशी लावायची तर प्राणायामाच्या माध्यमातून. म्हणजे जे प्राणायामामध्ये जे पूरक आहे, कुंभक आहे, रेचक आहे, त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. पूरक म्हणजे जेवढा श्वास आत घेऊ त्याच्या चौपट श्वास रोखून ठेवायचा आहे आणि जेवढा घेतला त्याच्या दुप्पट श्वास सोडायचा आहे. म्हणजे समजा 4, 16 आणि 8 असं प्रमाण करत हा प्राणायाम करायची आधी शिकून घ्यायचे आणि तशी त्याला शिस्त लावायचे. हळूहळू जसे प्राण संथ होत जातील, श्वास संथ होत जातील, तशा विचारांच्या वृत्तीसुद्धा, त्या वृत्तींचे तरंगसुद्धा कमी 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 होत जातील. आणि सरोवर जसं शांत असतं तसं मनही शांत होईल. म्हणजे मनावर प्राण अवलंबून आहेत आणि प्राणावर मन अवलंबून आहे. आणि या मनावरच तर इंद्रिय अवलंबून आहेत, कारण मन सांगतं तशी इंद्रिय वागतात. इंद्रिय कशी आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांच्या मागे धावणारी आहेत. पण ही इंद्रिय जरी उच्छृंखल असली तरी जर का मन ताब्यात असलं, मनाला जर का प्राणांची साथ मिळाली आणि त्याच्यावर जर का बुद्धीचं नियंत्रण असेल तर हे सगळंच्या सगळं शक्य होणार आहे. आणि म्हणून आता इथे जे म्हटलं आहे त्याचा थोडा आणखीन विचार करणार आहोत बरं का. इथे काय म्हटलेलं आहे, योगेना व्यभिचारिण्या. खरा तो शब्द आहे योगेन अव्यभिचारिण्या. अ लागला आहे, अ दिसत नाही आहे तिथे, पण तो संधीमध्ये गेलेला आहे. मग आता अशी जी काय धृती आहे तर ती कशी आहे, या बुद्धीचा निश्चय टिकवणारी जी आहे ते धृती आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की तुम्ही चांगल्या गोष्टी जर का आत्मसात केल्या किंवा चांगल्याचं मंडन केलं तर वाईटाचं आपोआप खंडन होतं. चांगल्या गोष्टींना जागा दिली की वाईट गोष्टी राहायला जागाच राहणार नाही, त्या आपोआप निघून जातील. तुम्ही परमेश्वराचं नामचिंतन करून ते अंतःकरण त्याच्या नामाने भरून टाकलं तर
कोणाबद्दल असूया, ईर्ष्या, द्वेष, मत्सर हे निघूनच जातील असंही आहे. त्यामुळे संत सज्जनांनी हा उपदेश आपल्याला केला आहे, म्हणून आपल्याला हे कळतंय. मौन सर्वसामान्यांनी राखायचे, संतही मौन राखतात, पण संत आपल्याला उपदेश करून आपल्यावर केवढे उपकार करून ठेवलेले आहेत. बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणून कळवळा येतो मनी, असं संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. पण आपण चांगलं वागायला गेलो की टीका करणारे लोक असतातच की. राजकारणात बघतोय आपले आदरणीय पंतप्रधान किती लोक टीका करत आहेत, किती त्यांना नावं ठेवत आहेत, किती दोष देत आहेत, किती म्हणजे खरं तर एखादा मनुष्य विचलित होईल, पण तसं होत नाही. कारण त्यांच्याकडे धृती आहे. निश्चय केला तो पूर्ण करूनच ते बोलतसुद्धा नाहीत, ते पूर्ण करूनच दाखवतात. हाथी चले बाजार में, कुत्ते भोंकते हजार में. चालू दे सगळं, त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. त्यामुळे त्या वाईटाला विरोध करण्यापेक्षा चांगलं रुजवण्याचा आपल्याला खरंच प्रयत्न करायला हवा, आणि हे शक्य आहे असंही म्हटलेलं आहे. आता ही धृती म्हणजे काय आहे? लोक म्हणजे अनेक गोष्टी प्रतिकूल असतील, परिवारातल्या असतील, समाजातल्या असतील, शारीरिक माझ्या काही असतील, माझी दुखणी असतील, मला बसता येत नाही, उठता येत नाही, चालता येत, असंही काही होऊ शकतं. पण या सगळ्यावर मात करणारी जी आहे ती धृती आहे. किंवा अगदी आपल्या साध्या आजच्या भाषेत म्हटलं तर आपल्याकडे पेशन्स पाहिजे, धीर पाहिजे. भरपूर धीर असेल तर कार्य पूर्ण होईपर्यंत थांबायचंच नाही. ठरवलंय ना इथपर्यंत पोचायचं, नक्कीच पोचायचं. अहो, देवदानवांचं त्या देवदानवांनी जेव्हा समुद्र मंथन केलं, देव थांबले का? पुष्कळ रत्न मिळाली, मग रत्न मिळाली आता बास झालं, आता काही नको ते अमृत, असं म्हणाले का? नाही, रत्न मिळाली, ते भयंकर हालाहल विष काय आलं, मग आता विष आलं आता नको, असं नाही म्हणाले. ते थांबलेच नाहीत, अमृत मिळेपर्यंत थांबले नाहीत. चांगल्या गोष्टी घडतील, वाईट गोष्टी घडतील, पण ध्येयापर्यंत जाईपर्यंत थांबायचं नाही, सोडायचं नाही. त्यामुळे असं जर का केलं तर निश्चितपणाने पोचता येईल. अशा या सात्विक बुद्धीला, या सात्विक धृतीची तर जोड मिळायलाच हवी. आता ही कशी आहे? ही आता सात्विक धृती असेल तर काय होतं, एक थोडं छोटंसं उदाहरण सांगते बरं का. आपल्याला मधून कथा आवडतात ना, किंवा किस्से आवडतात. एक अशी मोठी एक स्पर्धा होती बरं का, ऑलिम्पिकच्या खालोखालची दुसरी स्पर्धा होती. आणि त्याच्यामध्ये एक इव्हेंट असा होता की चालण्याची स्पर्धा होती. भरभर चालण्याची स्पर्धा. चालणं वेगळं आणि धावणं वेगळं, माहिती ना आपल्याला. चालणं वेगळं आणि धावणं वेगळं, ती चालण्याची स्पर्धा होती. आणि चालणं आणि धावणं याच्यामध्ये फरक काय आहे तर चालताना एक पाय, लक्षात घ्या, एक पाय कायम जमिनीवर हवा आणि दुसरा पाय पुढे टाकला की मग परत पहिला पाय पुढे टाकायचा, असं करत हे चालणं आहे. आणि धावण्यामध्ये काय असतं, धावण्यामध्ये दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलले जातात. साधी गोष्ट आहे, खरं म्हटलं तर साधीच गोष्ट आहे. अशीच एक चालण्याची स्पर्धा होती, भरभर चालण्याची स्पर्धा होती. आणि बरेच त्याच्यामध्ये अतिशय एक्सपर्ट होते, अतिशय ज्यांनी सराव केला होता, ज्यांनी पुष्कळ त्याच्यासाठी मेहनत घेतली होती, असे अनेक खेळाडू त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. पहिल्या 4-5 खेळाडूंना तर खात्रीच होती की मला हे पूर्ण करता येईल. आणि त्याप्रमाणे ज्याला खात्री होती तो पोचलासुद्धा, तो त्याचा पहिला नंबर आलासुद्धा. पण नंतर काय झालं, कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलं. ते सगळं चालू असतानाच तो CCTV लावलेला होता आणि त्यामुळे कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलं की ह्याचे ह्या पॉईंटला ह्याचे दोन्ही पाय उचलले गेले होते. आणि त्याच्यामुळे त्याला बाद ठरवण्यात आलं तिथल्या तिथेच. त्याला सांगितलं की तू पहिला आला असलास तरी ह्या पॉईंटला तुझे दोन्ही पाय उचलले होते, त्यामुळे तू त्या चालण्याच्या स्पर्धेचा नियमाचा भंग केलास, म्हणून तू पहिला आलेला नाही आहेस. दुसरा होता, पण हा पहिला आलेला पाहून दुसरा आलेला जो होता तो म्हणला मला पहिला यायचं होतं, दुसरं येऊन काय उपयोग. म्हणून त्या सीमारेषेच्या अलीकडेच त्या 2 नंबरच्या खेळाडूने ती स्पर्धा सोडून दिली. म्हणजे जो पहिला आला होता त्याचं त्या
नियमाचा भंग झाल्यामुळे त्याला पहिला नंबर मिळाला नाही. दुसऱ्याने निराश होऊन की मला पहिला नंबर पाहिजे होता, दुसरा मिळून काय उपयोग, म्हणून त्यांनी त्या सीमारेषेच्या आधी स्पर्धा सोडली. आणि तिसरा होता तो बराच खरं तर मागे होता, पण तरी त्याच्याकडे धृती होती, त्याच्याकडे पेशन्स होता. तो म्हणला असू दे ना, एवढंही मला वाटलं नव्हतं तिसरा नंबर येईल. आणि म्हणून त्यांनी व्यवस्थित ती स्पर्धा पूर्ण केली. आणि हे दोघंही पहिले नंबर बाद झाल्यामुळे जो तिसरा आला त्याचा पहिला नंबर आला. पहिल्याचा गेला नियमभंग झाल्यामुळे, दुसऱ्याने पूर्णच केली नाही स्पर्धा, आणि तिसरा होता तो पहिला आला. कमाल आहे की नाही. फक्त मग त्याच्याकडे काय होतं, खरं तर हे दोन त्याच्यापेक्षा उत्तम मेहनत केलेले, सराव असलेले उत्तम खेळाडू होते, पण तिसऱ्याकडे काय होतं, ती धृती होती की मी टिकून राहीन, मी स्पर्धा पूर्ण करीन, कितीही मागे असलो तरी स्पर्धा पूर्ण करीन. आणि त्याचा पहिला नंबर आला. ही सात्विक धृती आहे. सात्विक धृती असेल तर आपल्या कर्तृत्वावर आपण विश्वास ठेवायचा, जगाशी स्पर्धा करायची नाही. प्रत्येक वेळेस मी माझ्याशी स्पर्धा करतो. मागे सुद्धा मी बोलले ते उद्धरेद आत्मनात्मान. स्पर्धा दुसऱ्याशी नाही, मला बेस्ट वागायचे, मला कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या रोज एक एक पायरी वर चढायचे. ही खरं तर धृती आहे आणि ही सात्विक धृती आहे असंही म्हणता येईल. योगेना व्यभिचारिण्या अव्यभिचारिण्या धृतीसा पार्थ सात्विकी असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता खरं म्हटलं तर ही धृती ज्याच्याकडे, त्या प्रत्येकावर जबाबदारी आहे की मला अधिक नीतीने, अधिक न्यायाने, अधिक अनुशासनाने, अधिक शिस्तीने वागायचे. आणि तुम्ही शिस्तीने वागलात की परमेश्वर तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या जीवनाला शिस्त हवी. अर्थात प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, पण शिस्तीत जर का आपलं जीवन आखून घेतलं तर परमेश्वराचं आपल्याकडे लक्ष आहे आणि तो कृपेची बरसात निश्चितपणाने करतो. आणि इथे म्हटले धृतीसा पार्थ सात्विकी, ती सात्विक धृती आहे. झाला हा श्लोक. 33वा श्लोक आपण बघितला. आता राजस धृती म्हणजे काय आहे, नेमकं काय. सात्विक धृती आम्हाला थोडी तरी कळली. आता राजस धृती म्हणजे काय आहे तेही बघूया. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतीसा पार्थ राजसी. म्हणजे काय आहे बघूया. यया तु धर्म कामार्थान, फार सुंदर सांगितले त्याचा अर्थ. असं म्हटलेलं आहे की अर्जुन म्हटले ना, हे अर्जुना, फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे, बघा आता काय म्हटलेलं आहे, फलाकांक्षी म्हणजे फळाची आकांक्षा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे, प्रसंगेन, दोन अर्थ बघणार होतो आपण, नंतर बघूया. पण अति आसक्तीमुळे, ज्या धारणाशक्तीमुळे धर्म, अर्थ, काम यांना धारण करतो, ती जी धृती आहे ती राजसी धृती, असा साधारण अर्थ झाला आहे. आता ह्याच्यात एक गंमत अशी आहे, प्रसंग, आपण प्रसंग शब्द तर मराठीत सुद्धा वारंवार वापरतो. तो अर्थ आहेच की हा प्रसंग आला होता माझ्यावर, किंवा या प्रसंगाला काय शोभून दिसेल, हा प्रसंग कुठे घडला वगैरे, आपण प्रसंग ज्या अर्थाने म्हणतो तो अर्थ घेणारच आहोत. पण इथे जरा आणखीन एक थोडा वेगळा, थोडा हटके अर्थ आहे. तो आहे अधिक संग. संग म्हणजे आसक्ती आणि म्हणजे प्रकर्षाने संग आहे. असा प्रकर्षाने ज्याचा संग आहे आणि जो फलाकांक्षी आहे, फळाची अति आसक्ती आहे, अति ओढ आहे, अति हाव आहे, असा काय करतो तो धर्म, अर्थ, काम यांना धारण करतो. चौथा पुरुषार्थ नाही सांगितला बरं का याच्यात. धर्म, अर्थ, काम तीनच सांगितले, कारण मोक्ष हा वेगळाच आहे. मोक्षापर्यंत जाण्यासाठी सात्विकच धृती हवी, सात्विकच बुद्धी हवी, चित्तशुद्धी असेल तर तरच मोक्षापर्यंत जात आहे. त्यामुळे इथे मोक्ष नाही घेतलेला, पण 3 पुरुषार्थ घेतले. यया तु धर्म कामार्थान, धर्म, अर्थ, काम यांना जो धारण करतो ज्या धृतीमुळे, ती धृती आहे ती राजस धृती, असा साधारण अर्थ झाला. आता बघूया आणखीन काय आहे. आता जो फलेच्छा ज्याच्याकडे आहे ना, असा जो मनुष्य आहे त्याला आसक्तीसुद्धा आहे, धारणा आहे,
धारणा सर्वसाधारण तुम्हाला मला जशी धारणा शक्ती आहे, जशी टिकवून धरण्याची शक्ती आहे तशी आहेच. पण ह्या धारणाशक्तीचा उपयोग तो कशासाठी करतो? धर्माने वागतो, अर्थ म्हणजे संपत्तीचा संचय करतो आणि कामना म्हणजे ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याच्या मागे लागतो. या सगळ्यांना धारण करते ती राजसी धृती असं म्हटलेलं आहे. आता धर्म म्हणजे काय ते सगळंच बघणार आहोत बरं का. पण हे सगळं बघताना आपल्याला धर्म म्हणजे काय, काम म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय हे सगळं आपण आता त्याचा अभ्यास करणार आहोत. आता बघा असं म्हटलेलं आहे, कामनापूर्तीसाठी हे लोक धर्माचं अनुष्ठान करतात. धर्माने वागणं उत्तमच आहे ना, धर्माने वागलंच पाहिजे. धर्म म्हणजेच उत्तम आचरण. मग आता धर्माने वागलंच पाहिजे तसे हेही वागतात. पण कशासाठी? धर्माचं अनुष्ठान धर्मासाठी नाही आहे तर कामनापूर्तीसाठी आहे. म्हणजे हे राजे लोक राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ, पुत्रकामेष्टी यज्ञ हे करायचे. हे धर्मकार्यच आहे, पण त्याच्यामध्ये एक हिडन डिझायर आहे, एक लपलेली इच्छा आहे, कामना आहे. त्यामुळे हे सुद्धा राजसी धृतीचंच उदाहरण आहे. त्यामुळे कामनापूर्तीसाठी किंवा अनेक गोष्टी असतात. पर्वकाळ आहे, दानधर्म आहे, अधिक महिना आहे, असे आपण अनेक वेळेला दानधर्म करतो. पण त्याच्यामध्ये एक थोडा स्वार्थ आहे की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी, किंवा दान करण्यामध्ये सुद्धा मला ते कन्सेशन मिळावं इन्कम टॅक्समध्ये, किंवा निदान माझं नाव व्हावं, 4 लोकांनी मला काहीतरी दानशूर म्हणावं, अशी तरी इच्छा असतेच की नाही. म्हणजे धर्मकार्यात सुद्धा ही इच्छा आहेच. किंवा कामनापूर्तीसाठी सुद्धा असे अनेक गोष्ट केल्या जातात. त्यामुळे ही राजसधृती आहे. आणि पैसा तर लागतोच. अर्थ काय आहे तर अर्थ हा आवश्यकच आहे. कारण कुठलंही आता धर्मकार्य करायचं झालं, कामनापूर्ती करायची झाली तरी पैसा लागतोच ना. अर्थ आवश्यकच आहे. पण एक गंमत सांगू का, हा अर्थ आहे ना हाच अनर्थ घडवत असतो. अर्थाचाच अनर्थ होतो. म्हणजे पैसा आवश्यक आहे, नो डाऊट, पाहिजेच. पण पैसा एका ठराविक पातळीच्या बाहेर गेला, सीमेच्या मर्यादेच्या बाहेर गेला की त्याच्यातून नक्की 100% अनर्थच घडत असतात. अर्थानाम अर्जने दुःखम, अर्थानाम व्यये दुःखम, आये दुःखम व्यये दुःखम, धिक अर्थान कष्ट संश्रितान. त्यामुळे मिळवण्यात दुःख आहे, साठवण्यात दुःख आहे, सांभाळण्यात दुःख आहे. कशाला मग एवढ्या पैशाच्या मागे लागायचं? पैसा मिळवू नका असा अर्थ नाही बरं का त्याचा. आवश्यकतेसाठी मिळवलाच पाहिजे. पण जेव्हा जास्त होतो तेव्हा तो न बोलता देऊन टाकायचा. शेतात नाही का पाणी जास्त साठलं तर ते शेताला मारक ठरेल. संसारात सुद्धा पैसा अति झाला की मग त्याच्यातनं दुखणी, व्यसनं, कुसंगती अशा अनेक गोष्टी होतात. त्यामुळे त्या अर्थाच्या पलीकडे जायचे. आणि जे खरे मोठमोठाले उद्योगपती आहे, म्हणजे आपल्या देशात म्हटलं तर अगदी टाटा आहेत, किंवा बाहेरच्या देशात बिल गेट्स आहेत, फोर्ड आहेत, अनेक मोठाले लोक आहेत. पण त्यांनी भरपूर दानधर्म केलेला आहे. किंवा आपल्या देशात सुद्धा अंबानी आहेत, अडानी आहेत, काही कितीतरी गोष्टी त्यांनी न बोलता सुद्धा केलेल्या आहेत. एकदा फोर्डची अशी गोष्ट सांगतात बरं का, परदेशातली गोष्ट आहे. फोर्डकडे तर अतिशय पुष्कळच संपत्ती होती. आणि म्हणून फोर्डचा मुलगा जो होता तो हॉटेलमध्ये अतिशय उत्तमातल्या उत्तम हॉटेलमध्ये राहायचा. पण एकदा काय झालं, त्या मिस्टर फोर्ड ह्यांनाच कुठेतरी जायचं होतं आणि त्यांनी परगावात गेले असताना त्यांनी एक साधंसं एक डिलक्स हॉटेल बुक केलं, त्याची एक रूम बुक केली. तेव्हा ते हॉटेलचे मॅनेजर म्हणाले की अहो तुम्ही एवढे मोठे उद्योगपती, तुमचा मुलगा तर 7 स्टार हॉटेलमध्ये राहतो आणि तुम्ही काय साधी खोली बुक केली. ते म्हणाले बरोबर आहे, तो फोर्डचा मुलगा आहे, पण मी फोर्डचा मुलगा नाही. मी फोर्ड आहे पण मी फोर्डचा मुलगा नाही. त्यामुळे तो जसं वागतो तसं मला वागून चालणार नाही.
अशा लोकांना या अर्थाची किंमत असते आणि ते अतिशय साधेपणाने वागतात असंही त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. पण जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात ते मात्र या धृतीचा वापर धर्म, अर्थ, काम यांच्या भोगासाठी करतात. त्याच्या प्राप्तीसाठी ते धारयते असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि खरंच आहे, जो संसारामध्ये अति आसक्त झालेला आहे त्याची धृती कशी असणार आहे, तर ती राजसच असणार आहे. त्यामुळे अर्थ आणि काम, आता खरं म्हटलं ना तर आपले 4 पुरुषार्थ त्याचा क्रमसुद्धा इतका सुंदर सांगून ठेवलेला आहे. पहिला आहे धर्म आणि शेवटचा आहे मोक्ष. याच्या चौकटीत राहून अर्थ आणि कामाची प्राप्ती करायची आणि त्याचे भोग घ्यायचे. पण हे जर का चौकट विसरली, धर्म आणि मोक्षाच्या बंधनात राहून जर का तुम्ही त्याचा आस्वाद घेतला नाही तर ते मारकच निश्चितपणाने ठरणार आहेत. आणि ही धृतीसुद्धा लहानपणापासनं लक्षात घ्या. आता थोडं वेगळं स्टेटमेंट करणार आहे. धृती ही नंतर काही अगदी 25व्या वर्षी किंवा 40व्या वर्षी ठरते असं नाही आहे बरं का. अगदी लहान मुलांमध्ये, अगदी शाळकरी मुलांमध्ये सुद्धा या धृतीचे भाग आपल्याला दिसून येतात. असाच एक परदेशातलाच एक प्रयोग आहे बरं का. अशी एक 7-8 वर्षाची मुलं होती, 2री 3रीतली असतील. अशा एक 25 मुलांवर प्रयोग केला. त्यांना एका खोलीत बसवलं. आधी काहीतरी त्यांना सांगितलं, गोष्टी वगैरे सांगितल्या, काहीतरी पोएम्स म्हणायला सांगितल्या. आणि मग ते जे टीचर होते ते म्हणाले की इथे आता मी तुम्हाला, आता तुम्ही सगळं छान म्हटलं, तुम्हाला मी सगळ्यांना एक एक मार्शमेलो देणार. मार्शमेलो तिकडची एक स्वीट आहे. हे मार्शमेलो मी तुम्हाला प्रत्येकाला देणार आहे. पण एक लक्षात ठेवा, मी 5 मिनटात एक काम करून येतो, तोपर्यंत हे खायचं नाही बरं का. हे खायचं नाही, मी आल्यावर तुम्हालाच देणार, तुम्ही खायचे नंतर 5 मिनटांनी. आणि ते गेले, टीचर गेले. हा प्रयोग होता, सायकॉलॉजिकल हा प्रयोग होता. आणि काही जी शहाणी मुलं होती त्या आता मुलं म्हटल्यावर त्यांना खाण्याचा मोह होणारच की. हातात चॉकलेट आहे आणि खायचं नाही, कसं काय शक्य. पण काही थोडी जी शहाणी मुलं होती त्यांना मोह झाला, ते बघत होते त्या चॉकलेटकडे किंवा त्याच्या चांदीशी खेळत होते, सगळं त्यांचं चालू होतं. पण काही ज्यांची धृती सात्विक नव्हती अशी मुलांनी, त्यांचासुद्धा 2 मिनटं त्यांनी पेशन्स ठेवला, पण नंतर त्यांचा मोह अनावर झाला आणि त्यांनी ते खाऊन टाकलं. ते जे टीचर आल्यानंतर त्यांनी विचारलं, कुणाकुणाच्या हातात आहे मार्शमेलो. ज्यांच्या हातात होती त्यांनी दाखवलं. मग त्यांची नावं लिहून घेतली. सगळ्यांच्याच मुलांची तिकडे नोंद होती. आणि अनेक वर्षांनी, त्याच्यानंतर 25 वर्षांनी जेव्हा पुन्हा त्या मुलांचा अभ्यास केला, कारण त्यांची हिस्ट्री त्यांच्याकडे होती, रेकॉर्ड होतं, तेव्हा असं आढळून आलं की ज्या मुलांनी पटकन ते चॉकलेट खाल्लं ती मुलं थोडीशी गुंडगिरीच्या प्रवृत्तीकडे वळली. आणि जी मुलांनी खाल्लं नाही, ज्यांनी आपल्या मनावर कंट्रोल केला, किंवा ती जी धृती, ज्या धृतीमुळे त्यांचा हा पेशन्स टिकून राहिला, अशी मुलं पुढे उत्तम यश प्राप्त झाली. आणि एकूणच त्यांचा नावलौकिक म्हणा, वागणं म्हणा, उत्तम मार्गाकडे गेलं. म्हणजे ही धृती काही मोठेपणी ठरत नाही, ती लहानपणापासूनच असते. काही लहान मुलंसुद्धा अतिशय शांत, सात्विक, आईवडिलांचं ऐकणारी असतात आणि काही लहानपणापासूनच असतात. हे सगळं हा नियम नाही बरं का, असंच होईल असं नाही आहे. पण हा सायकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट असल्यामुळे त्यांच्या ह्या प्रयोगाचं टक्केवारी त्यांनी काढली, तर त्याच्यातनं हे कन्क्लुजन निघालं असंही म्हणता येईल. त्यामुळे ही जी राजसी प्रवृत्ती आहे ही अशी आहे, प्रसंगेन फलाकांक्षी धृतिस्सा पार्थ राजसी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या योगेना व्यभिचारिण्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की हा संसार आहे ना, आपण कोण आहोत, प्रत्येकजण, प्रत्येक जीव हा परब्रह्माचा अंश आहे. हे तर आता पुष्कळ वेळा बोलून झाले. सोहम तत्वम असी, हे माहिती आहे आपल्याला. मग आता जर मी त्याचा अंश आहे तर मला कुठे जायला पाहिजे, त्याच्याकडेच जायला पाहिजे. ओढ कशाची असायला पाहिजे, परमेश्वराची, परमात्म्याची, परब्रह्माची. हा संसार आहे ना तो माझा नाही, हा नाशिवंत आहे. त्यामुळे संसार
सृष्टी ही प्रकृती जीवासाठी विजातीय आहे आणि परब्रह्म आहे ते सजातीय आहे. आणि म्हणून जिथे जायचं तिथे जाणं हा अव्यभिचार आहे. मात्र ते सोडून इतरत्र कुठेही जाणं हाच व्यभिचार आहे. झालं की नाही आता क्लिअर? योगेना व्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी. आणि आता ह्याच्यात म्हटले प्रसंगेन फलाकांक्षी. प्रसंग, या संसाराची ओढ आहेच, तुम्हा आम्हाला सुद्धा आहे, पण अति आसक्ती, अति गुंतणं, अति गुरफटणं, माझं 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 करणं ही प्रसंगेन फलाकांक्षी. आणि त्या धृतीला म्हटले धृतिस्सा पार्थ राजसी. झालं आता क्लिअर. 2 धृती तर आज आपण पाहिले. तिसऱ्याचं आता बघूया. तामसी धृती तर काय असणार आहे? या 2 धृतीमध्येच आपल्याला एवढं अंतर कळलं आहे. आता ही तामसी धृती आहे ती काय करते बघा. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुंचती दुर्मेधा धृतिस्सा पार्थ तामसी. त्या धृतीलाच एक नाव दिलं आहे दुर्मेधा. मेधा तर आपल्याला माहिती आहे, सुमेधासुद्धा माहिती आहे. मेध म्हणजे बुद्धी आणि सुमेधा चांगल्या मार्गाने त्या उत्तम आचरण करणारी जी आहे ती सुमेधा आहे. आणि त्याच्या उलट जो मार्ग आहे तो सोडून नाही त्या मार्गाने आडवळणाने जाणारी जी बुद्धी आहे तिला दुर्मेधा म्हणले. आणि ही तामसी प्रकारची धृती आहे असं म्हणले. आता पूर्ण श्लोक बघूया. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च. आता आधी सगळ्या गोष्टी बघूया. स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मद, 5ही वाईटच गोष्टी आहेत. स्वप्न म्हणजे झोप. झोप थोड्या प्रमाणात आवश्यक आहे, पण अति प्रमाणात झोपणं हा दुर्गुणच आहे. अति झोप, सारख्या झोपा काढणं. त्यामुळे झोप जेव्हा अति अनावर होते तेव्हा कामाकडे किंवा आपल्या कर्तव्याकडे प्रवृत्ती राहत नाही, त्याची नावड उत्पन्न होते. त्यामुळे स्वप्न आहे. भय कुणाला आहे? जो द्वैतात रमतो त्याला भय आहे. मागे पाहिलं होतं आपण, अभय हा सेनापती आहे. शोक तर सारखं शोक, सारखं दुःख, सारखे क्लेश वाटणं हा शोक आहे. विषाद याचा अर्थ आहे मोह, म्हणजे निर्णय करता न येणं हा शोक आहे, विषाद आहे. आणि मद म्हणजे गर्व. ह्या गोष्टी जो न विमुंचती, जो सोडतच नाही, न विमुंचती, त्याला म्हटलेलं आहे दुर्मेधा. आणि अशी जी धृती आहे ती तामस धृती आहे. कळलं का? अर्थ तर कळला. आता बघूया. आता हा जो दुर्मेधा आहे ना, ही जी तामस धृती आहे ना, ती हट्टी आहे, ती दुराग्रही आहे. त्यांना काही कोणी चांगले लोक भेटले नसतील का? चांगला उपदेश किंवा त्यांना साधू संत गुरु कोणी भेटत नाहीत का? भेटतात ना, आणि चांगलं सांगतात सुद्धा, चांगलं सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करतात, पण हे ऐकतच नाही. कारण ह्यांची वृत्ती कशी झाली आहे, यांची धृती कशी झाली आहे? रिजिड आहे, फ्लेक्झिबल नाही आहे. की 4 लोक असं वागतात, आपण असं वागावं, हे आपलं चुकतं आहे. एखाद्याने सांगितलं, दोघांनी सांगितलं, 100 लोक सांगतात तुमचं चुकतंय, तरी हे म्हणतात नाही, मी असाच आहे, मी असाच वागणार. मग हे काही सोडत नाही. त्यांची झोप सोडत नाहीत, भय सोडत नाही, शोक नाही, विषाद नाही आणि मद नाही, काही सोडत नाहीत. आणि म्हणून कशाचा त्यागच करत नाही, उलट ते घट्ट धरून ठेवतात. त्याचाच त्यांना अभिमान वाटतो. मी कसा आळशी आहे, मी कसा झोपा काढतो, हे मोठ्या प्रौढीने सांगतात. आणि तो त्यांचा स्वभाव होतो. आणि म्हणून ते चुकीच्या गोष्टी सोडत नाही, चुकीच्या कल्पनासुद्धा सोडत नाहीत, कारण त्या त्यांच्या अंतःकरणामध्ये घट्ट अशा रुतून बसलेल्या असतात. बरं, कधी काळी त्यांना त्याचं पश्चात्ताप होत असेल, चूक झाली हे कळत असेल, पण मान्य नाही करत. चुकीच्या कल्पनांचा त्यांना त्याग करता येत नाही. आणि म्हणून मग ते सारखे झोपा काढतात. जेव्हा करण्यासारखं काहीच नसतं तेव्हा झोप हा एकच उपाय. सारख्या झोपा, दिवसा झोपा, रात्री झोपा. आणि जेव्हा जागे असतात ना हे लोक, तेव्हासुद्धा सारख्या जांभया येतात.
म्हणजे मला तर आश्चर्यच वाटतं की जेव्हा तुम्ही तुमची सगळी कर्तव्य कर्म पूर्ण करता तेव्हा वाटेल तेव्हा झोप येणारच नाही. खरं म्हटलं तर योग्य वेळेला योग्य झोप आवश्यक आहे, पण वाटेल तेव्हा किंवा दुसरं कोणी बोलतं आहे, दुसरी काही चर्चा चालली आहे, काही मीटिंग चालली आहे किंवा काहीतरी 4 लोकं बसली आहेत, त्याच्यात झोपणं हे तर समर्थांनी मूर्खचं लक्षण सांगितलं आहे. पण जांभया देणं हे सुद्धा एक प्रकारचा तो आळसच भरलेला आहे. कधीही 4 चौघात असताना वाटेल तेवढ्या उगीच जांभया देऊ नये. आणि हे कशामुळे होतं तर अति टी व्हीच्या निरीक्षणामुळे, टी व्ही अति पाहिल्यामुळे. दिवस रात्र जर तुम्ही तर तुमची बुद्धी पूर्ण भ्रष्टच होते, धृती तर राहतच नाही. आणि मग नुसत्या जांभया आणि अशी लोक जागी असली तरी सुंद असतात, मठ्ठ असतात, अनुत्साही असतात, निरुत्साहच आहे. काही हे करायचं का म्हटलं तर नको बाबा तुम्ही जा, मी नाही येत. कशातच तुम्ही येणार नाही का, काहीच करणार नाही का चांगलं कार्य, तर अशी लोक आहेत. त्यामुळे ते स्वप्न सोडत नाहीत. भय तर खूप असतं त्यांना, सारखी भीती वाटत असते, कोण येईल काय येईल, सारखी भीती आहे. आणि मग त्याच्यातनं शारीरिक त्रास आहे, मानसिक आहे, सामाजिकसुद्धा आहे. सामाजिक 4 चौघामध्ये यांचं हसं होतं. त्यामुळे असं कधीच करू नये. आणि मग अशा लोकांना सारखं दिवसा झोपल्यावर मग रात्री झोप येत नाही, इन्सोमनिया म्हणतात त्याला, निद्रानाश आहे. आणि मग त्यापेक्षा मग ती झोप अति नको, पण प्रमाणात जर का खरंच हवी असेल तर रोज एक सत्कार्य करा, रोज एक परोपकार करा, रोज एक चांगलं काम करा. देहाला थोडं तरी झिजवायचे. आपल्याकडे पुष्कळ अत्याधुनिक साधनं आहेत, पुष्कळ नोकर चाकर, संपन्नता, समृद्धी भरपूर आहे. पण देहाला झिजवा, देहाला थोडे कष्ट द्या. थोडा एक्सरसाइज पाहिजे, थोडं वॉक पाहिजे, थोडी घरातली कामं पाहिजे. सगळं जर का केलं तर रात्री का नाही. आणि परोपकारासाठी, दुसऱ्यांसाठी, समाजासाठी काहीतरी कार्य करा तर मन शांत राहील. आणि रात्री शांत झोप लागली की दिवसा झोपसुद्धा येणार नाही. इतक्या गोष्टीत असं एक सुभाषित आहे बरं का, संतोषामृत तृप्तानां. तृप्त कोण असतं? ज्याच्याकडे संतोषाचं अमृत आहे, समाधान आहे की आज मी हे माझा दिवस उत्तम पार पडला, कारण मी हेही कामं केली. अभिमान नको, हां, अहंकार नको, गर्व तर त्याहून नको, पण समाधान पाहिजे. रोज रात्री झोपताना समाधान पाहिजे की आज मी ठरवलेली माझी सगळी कामं केली. संतोषामृत तृप्तानां यत् सुखम शांत चेतसां. ज्यांची बुद्धी शांत आहे, स्थिर आहे, अशांना जे सुख मिळतं, कुतस्त्वत् धनलुब्धानां. ते सुख केवळ पैशाच्या मागे जे लागलेले आहेत त्यांना मिळत नाही. धनलुब्धाना असं सुख कधीच मिळत नाही. कारण ते काय करतात, इतश्चेतश्च धावतां. इकडे धाव, तिकडे जाव, हा धंदा सुरू कर, ती नोकरी जॉईन कर, हे कर, ते कर. यांना सुख मिळत नाही. स्थिर बुद्धी जो आहे, तृप्त आहे, ज्याच्याकडे समाधान आहे, त्यालाच हे मिळतं असंही म्हटलेलं आहे. असे लोक पुष्कळ असतात ना आपल्या आजूबाजूला, तरी काही कमी आहेत का? आणि अशा लोकांना त्या चुकीच्या कल्पनाच खऱ्या वाटू लागतात. चुकीचं हिंसा करणं, मारामारी करणं, खून करणं, अपशब्द बोलणं, कोणाच्या काचा फोडणं, आहेत अशी लोकं आहेत आपल्या आजूबाजूला सुद्धा आहेत की कशाचा तरी राग काढायचा त्या श्रीमंत किंवा गाडीवाल्या लोकांवर, मग काचाच फोडा, काहीतरी नासधूसच करा, बसच जाळली आहे. असली लोकं ही अशी आहेत. त्यांना यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव शो, ह्याचाच अहंकार होतो. बघा मी काय केलं, माझ्या मागे इतके गुंड आहेत, नको नको. असे लोक दुर्दैवी आहेत, अभागी आहेत, करंट आहेत, अविचारी मनुष्य आहेत. आणि असे लोक स्वतःचा नाश स्वतःच करतात. आपल्याच हाताने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतात. मागे पाहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल, आत्मैव रिपुरात्मनः. ते आपलेच आपला शत्रू बनतात असंही म्हटलेलं आहे. मग त्यांच्याकडे विवेक नाही, त्यांच्याकडे वैराग्य नाही, समाधी षटक नाही, या सगळ्या संपत्तीचा तर अभावच असतो त्यांच्याकडे. आणि असे लोक त्या साधन चतुष्टयापासनं दूर राहतात. आणि मग असे साधन चतुष्टयाचा तर त्यांचा संबंधच नाही आहे. आणि मग ते काय होतात, पूर्वायुष्यातली जी काही दुःख आहेत
ती आठवून आठवून चघळत चघळत त्याचा रवंथ करत ते परत आणखीन कष्टी होतात की पूर्वी असं झालं, मला असा त्रास दिला, मला असा सासूरवास होता, यांनी त्रास दिला, सासऱ्यांनी त्रास दिला, हे आजारी होते, काही कितीतरी गोष्टी किंवा जुनी जुनी दुःख उगीच उगाळत बसतात आणि अधिकाधिक कष्टी, अस्वस्थ, निराश होतात. आणि मग अशा लोकांना आता आपण म्हणतो की जाऊ दे ना, तेव्हा झालं पण आता ठीक आहे ना, आता मुलं चांगली आहेत, चांगली मिळवती आहेत, आता सुखात आहात. नाही, सुखसुद्धा खूपायला लागतं, सुखाने सुद्धा जगता येत नाही, सुखही टोचायला लागतं. असे लोक खिन्न असतात, सतत खिन्न, सतत विषण्ण, सारखं काहीतरी होतं आहे. अशी जी लोकं आहेत मग त्यांचा कोणावर विश्वासही राहत नाही, सगळ्यांवर संशय घेतला जातो आणि आपण मागे पाहिलंच, संशयात्मा विनश्यती, अशी त्यांची अवस्था होते. त्यामुळे भय आहेच त्यांना, सारखी भीती वाटते की संशय आहे ना मनात, कोण कुठनं येईल, कोण मला काय करेल, हा कोणीतरी माझ्यावर टपलेलंच आहे, माझ्या मृत्यूसाठी कोणी असं काहीतरी वाटत मनाच्याच कल्पनाने हे सगळं चित्र उभं करतात आणि मग त्याची भीती वाटते. त्यामुळे त्यांचं झोप त्यांची जात नाही, त्यांची भीती जात नाही, त्यांचा शोक जात नाही, सारखा शोक, सारखा विषाद, सारखं दुःखी, रडकाच चेहरासारखा असतो आणि मद, आणि ह्या सगळ्याचाच एक मद त्यांना चढतो, एक गर्व होतो. आणि अशी जी धृती आहे त्या धृतीला म्हटलेलं आहे ती तामस धृती आहे. अशा 3 धृतींचे आपण 3 प्रकार पाहिले. त्यामुळे या सात्विक जी धृती आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे परत. असं म्हटलेलं आहे, सात्विक धृतीचं एका दुसऱ्या पुस्तकामध्ये वर्णन वाचलं होतं की सात्विक धृती ज्याच्याकडे आहे त्याचं वर्णन करताना एका लेखकाने असं म्हटलेलं आहे की स्वयंवरामध्ये, पूर्वी स्वयंवर असायची ना, आणि एक तो पण लावला जायचा आणि त्या स्वयंवरामध्ये जो राजा त्या वधूला जिंकून घेतो तो तिला दुसरीकडे जाऊ देत नाही, कारण त्यांनी जिंकलं आहे ना, तो तिला दुसरीकडे जाऊ देत नाही पराक्रमामुळे. तसंच साधू पुरुष आपलं धैर्य सुटू देत नाहीत. उपमा जरा वेगळी आहे. तसंच की त्या साधू पुरुष की तुम्ही कितीही निंदा करा, कितीही नालस्ती करा, कितीही त्यांना शारीरिक त्रास द्या, ते आपलं धैर्य सुटू देत नाहीत. माऊलींना काही कमी त्रास दिला होता समाजाने? तुकाराम महाराजांना कमी दिला आहे? समर्थांना काही कमी दिलं? अहो, सगळ्या संतांना पुष्कळ त्रास होता. आमच्या गुरुदेव रानडेंना, त्यांना 2दा TB झाला होता, क्षयरोगाची बाधा 2दा झाली होती. अगदी टेंबेस्वामी घ्या, स्वरूपानंद घ्या, सगळ्यांचं शारीरिक स्थिती काही फार चांगली नव्हती, सामाजिकही नव्हती, आर्थिक तर अजिबात नव्हती. पण एक संपत्ती होती त्यांच्याकडे, ती होती धृती. ठरवलेल्या कामापासनं किंचितही ते ढळले नाहीत, किंचितही मागे हटले. जाऊ दे, आता माझी तब्येतच ठीक नाही आहे, मी हे कार्य सोडून देतो, जाऊ दे, आराम करतो, असं नाही म्हणत. धैर्य ते सुटू देत नाहीत. जसा एखाद्या शिकाऱ्याने, एक वेगळी उपमा आहे, शिकाऱ्याने एकदा हरणाला जाळ्यात पकडलं की तो त्याला दुसरीकडे जाऊ देत नाही. अगदी तसंच हे धैर्य त्यांनी जे साठवलेलं आहे, सात्विक धृती जी आहे, तिला इतरत्र कुठेही जाऊ देत नाही. ती सात्विक धृतीमुळेच, केवळ त्याच्यामुळेच तो पुढचा उत्साह येतो, पुढची सगळी कार्य केली जातात. आणि म्हणून आपण आजही संतांचं नाव आजही घेतो. आमची धृती कशी आहे, आज ठरवलं उद्या बारगळलं, अशी त्यांची नाही आहे. आणि म्हणून ही सात्विक, राजस आणि तामस धृतीचे आपण 3ही प्रकार पाहिले. याच्यातनं आपल्याला ठरवायचं आहे आपला मार्ग कुठला, आपली धृती वाढवण्यासाठी, आपली सात्विक बुद्धी करण्यासाठी काय काय आचरता येईल दिवसाच. आणि छोटे छोटे गोल स्वतःला द्यायचे, छोटी छोटी ध्येय ठरवायची. मोठं ठरवलं की मी एकदम असं करीन तर नाही, शक्य नाही. छोटं छोटं करा. की इतके साधं साधं, अगदीच साधं सांगते की आपल्याला खाली बसता येत नाही ना, तर मी 15 मिनटं प्रयत्न करीन. मग हळूहळू 2 मिनटं 5 मिनटं वाढवत वाढवत ते करता येईल. आंघोळ वाटेल तेव्हा 12 आणि 1 वाजता आंघोळ नाही करायची. काहीतरी तुम्ही एक वेळ ठरवून घ्या.
स्वतःला एक बंधन घाला की इतक्या वाजायच्यात माझी अंघोळ देवपूजा झाली पाहिजे, एवढा जप रोज झालाच पाहिजे. कुठलंही असू दे, हे मी अध्यात्मातलं सांगते. पण तुम्ही तुमच्या व्यवहारातली सुद्धा, अगदी साधा स्वयंपाक असेल, काही घरातली कामं असतील, याचे छोटे छोटे गोल्स स्वतःला द्या. ते गोल्स अचीव झाल्यानंतर स्वतःला शाबासकी द्या. स्वतःला शाबासकी द्या, कारण तो आतच बसला आहे ना, उपद्रष्टा हनुमंताच. त्यामुळे शाबासकी द्या. त्याच्यातनं आपली धृती वाढते. धृती वाढली की उत्साह वाढतो. उत्साह वाढला की कामं वाढतात, कार्य वाढतात. आणि मग कार्य केली की हळूहळू कार्यातूनच चित्तशुद्धी होते आणि पुढची दारं सगळी उघडत जातात. आणि म्हणून या सात्विक धृतीची नितांत आवश्यकता प्रत्येकाला आहे. जर काही करायचं असेल तर पहिली पाहिजे ते धृती. म्हणून तर धृत्युत्साह समन्वितः असं आपण वारंवार बघतोय. आणि त्याच धृतीचा 3 प्रकार आज आपण बघितले. आज इथेच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये आणखीन सुखाचे 3 प्रकार बघणार. बघा ना, किती आपल्या जवळचे विषय आहेत ना, हे सगळे जवळचे विषय आहेत. म्हणजे गीता ही काहीतरी वेगळीच, जगावेगळी नाही आहे. रोजच्या आयुष्यात तुम्हाला उत्तम रीतीने जगण्यासाठी मार्गदर्शन करणारी, मदत करणारी, सहाय्यभूत होणारी अशी ही भगवद्गीता आपण जाणून घेतो आहे. त्याच्यातल्या एकेका पैलूचा अभ्यास करत करत आपण आता आज आपले मला वाटतं 35 श्लोक झाले आणि पुढच्या वेळेस पुढचे श्लोक बघणार आहोत. आज इथेच थांबूया. एवढे 3 श्लोक आधी म्हणते, प्रार्थना म्हणते आणि मग समारोप करूया. धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन प्रसंगेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी. असे 3 श्लोक झाले आणि पुढचं आता प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.